नमस्कार, मी गीता. माझ्या चॅनल गीतूज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी सँडविच, जो एकदम इझी आणि डिलिशियस आहे. चला तर मग. यासाठी लागणार आहे आपल्याला शिमला मिरची, गाजर, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो. हे सर्व साहित्य आपण कट करून घेणार आहोत. टमाटा जो तुम्ही घेतलेला आहे तो मीडियम साईजचा आहे. शक्य होईल तेवढं बारीक तुम्ही याला कट करून घ्याल. त्यानंतर आपण कट करून घेऊ कांदा पण अगदी फाईन चॉप करून घ्या. जेवढं आपण हे साहित्य बारीक चॉपिंग करू तेवढं आपल्याला शॅलो फ्राय करताना इझी होईल. अगदी कमी वेळेत आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे. आपल्याकडे घरात असलेल्या साहित्यापासून तयार होते. कांदा कट करून झालाय. गाजर कट करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाजर किसूनही घेऊ शकतात. मी येथे गाजर कट करून घेत आहे. आता आपण शिमला मिरची कट करून घेऊ. शिमला मिरची कट करताना त्याचं देठ आपल्याला घ्यायचं नाही आहे. देठ कट करून बाकीची शिमला मिरची आपण कट करूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यात इतर भाज्याही घेऊ शकतात. यात आपण थोडीशी बारीक हिरवी मिरची कट करून घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया. तुम्ही तेलाऐवजी घी किंवा बटरसुद्धा वापरू शकता. तेल अगदीच थोडं प्रमाणात घ्यायचं आहे, कारण की यात आपल्याला ह्या भाज्या फक्त शॅलो फ्राय करायच्या आहेत. प्रथम मिरची टाकून त्याला थोडी फ्राय करून घेऊया. अगदी 2 मिनिटात ह्या परतून होतील. त्यानंतर कांदा घालू. गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, आपण घेतलेलं साहित्य हे 2 सँडविच बनवण्यासाठी पुरेसं आहे. फक्त 2 मिनिटं ह्या परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून भाज्यांचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. यात आपण थोडीशी हळद, मीठ,
चवीनुसार. आणि घरी बनवलेला काळा मसाला टाकूया. यामुळे चव अगदी छान येते. पुन्हा सर्व मिक्स करून घेऊया. एक 2 मिनिटं याला झाकून ठेवूया. 2 मिनिटात भाजींचा कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल. बघा, अगदी 2 मिनिटात आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत. भाज्यांमध्ये मसाल्याचा फ्लेवर पूर्णपणे येऊन गेलेला आहे. आता सँडविच पॅनमध्ये थोडंसं तेल मी टाकणार आहे. तुम्ही येथेही घी किंवा बटरचा वापर करू शकतात. हेल्दी राहण्यासाठी मी व्हीट ब्रेड वापरला आहे. परतलेल्या भाज्या याच्यावर आपण पसरून घेऊयात. सँडविच पॅन मंद आचेवरच ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं सँडविच करपणार नाही. भाज्या व्यवस्थित पसरून झालेल्या आहेत. यावर पुन्हा ब्रेड ठेवूया. सँडविच पॅन बंद करून 2 मिनिटासाठी ठेवूयात. अगदी संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी हे सँडविच एकदम झटपट तयार होतात आणि खायलाही खूप चवदार असतात. वाह, बघा. सँडविच पॅन बंद करून घेऊया. आता दुसरी बाजू आपण शेकून घेऊयात. अगदी मंद आचेवर हे भाजायचे आहेत. त्यामुळे ब्रेडला जो क्रिस्पीपणा येतो तो अगदीच उत्तम. बघूया. सँडविचला स्क्वेअर बॉक्सची डिझाईन येण्यासाठी आपण 45 डिग्रीमध्ये सँडविच फिरून घेऊया. हे एकदम अलगद करायचे आहे. सँडविचचा हेल्दीपणा टिकवण्यासाठी आपण येथे व्हीट ब्रेड आणि भाज्यांचाच वापर करत आहोत. अगदी 10 मिनिटात ही रेसिपी पूर्ण तयार होते. सँडविच आता पूर्णपणे बनलेला आहे. याला आपण पॅनमधनं बाहेर काढून घेऊया. वाह, छान. याला तुम्ही सॉस, चटणी, केचप यासोबत तुमच्या आवडीनुसार खाऊ शकतात. चला कट करून घेऊया. अगदी क्रिस्पी असा ब्रेड आपला भाजला गेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.